मागील 4 दिवसांपासून सतत एक कर्तव्यनिष्ठ पत्रकार असलेले रविराज मोरे यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तसेच 10 वर्षांपासून प्रलंबित असलेला अकोट-अकोला रस्ता याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर आमरण उपोषण सुरू केले होते। त्यामध्ये शेतकऱ्यांना ऐन वेळेवर बियाणे खते मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत होते। तसेच अकोला जिल्ह्यातील लोकसभा कळीचा मुद्दा ठरलेला संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारा अकोट-अकोला रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न हा रविराज मोरे यांनी निकाली काढला। अमरावती विभागाचे इंजिनियर कथलकर यांनी येणाऱ्या 2 महिन्यांच्या आत हा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा बनवून तयार होईल असे लिखित आश्वासन दिले आहे। आज रोजी या रस्त्याचे काम भरपूर अपूर्ण असल्याचे कथलकर यांनी त्यांच्या अहवालातून नमूद केले। तसेच कृषी विभागाने सुद्धा पुढील काळात ऑनलाईन अंगठा पद्धतीने बियाणे वितरित केल्या जाईल आणि 7/12 नमुन्यानुसार बियाणे शेतकऱ्यांना हमीभावात उपलब्ध केल्या जाईल असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला। तसेच अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची मदत प्रस्ताव आल्यास तात्काळ देण्यात येईल व पुढील निधीचे नियोजन राज्य व केंद्र सरकारकडून मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जाईल असे महत्त्वपूर्ण निर्णय व मागण्या रविराज मोरे यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मंजूर झाल्या आहेत। तसेच दिनांक 26 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत टोल नाकाच्या जवळील अपूर्ण रस्ता आज रोजी तात्काळ 12 तासात दखल घेऊन पूर्ण करण्यात आला। त्यामुळे लिखित दिल्याप्रमाणे 2 महिन्यात अकोट-अकोला रस्ता पूर्ण होईलच अशी हमी रविराज मोरे व त्यासोबत असलेल्या सर्व पत्रकार बंधूंना कथलकर यांना दिली। MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट। नमस्कार, मी रविराज मोरे। शेतकऱ्यांच्या काही मागण्यासाठी व अकोट-अकोला रस्ता 10 वर्षापासून अपूर्ण असल्याच्या कारणाने मी दिनांक 24 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरिता बसले होते। त्या अनुषंगाने काल 25 तारखेला 4 वाजता दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली व आज सकाळपासून 2-3 तास त्यानुसार चर्चा झाली। त्यामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी त्यांनी सर्व प्रकारची माहिती व पुढील हायवेचं जे काम आहे अकोट-अकोला रस्त्याचं काम आहे 2 महिन्यात संपूर्ण कंप्लीट होईल अशा प्रकारचे ॲग्रीमेंट व लेखी स्वरूपात मला दिली आहे। तसेच कृषी अधिकारी सर यांनी सुद्धा तशा प्रकारचे मला लिखित स्वरूपात हमी दिलेली आहे की यापुढे कोणत्याही शेतकऱ्याला जे बियाणं आहे ते बियाणं किंवा खत कमी पडणार नाही, मागणीनुसार सर्वांना ते उपलब्ध होईल आणि पुढील वर्षापासून एक प्रस्ताव तयार करणार आहेत, शासनाकडे पाठवणार आहेत की ज्या पद्धतीने आपण आज रोजी खत घेतो, थंब देतो, आपण दुकानामध्ये कृषी दुकानावर जाऊन थंब देतो, सोबतच 7/12 वगैरे त्यांना दाखवतो, अशा प्रकारची सिस्टीम पुढच्या वर्षीपासून ते अंमलात आणणार आहेत असं त्यांनी मला लेखी स्वरूपात हमी दिलेली आहे। आज रोजी या दोन्ही विषयाचे माझं थोडंसं समाधान झालेलं आहे, म्हणून मी माझं उपोषण तात्पुरतं स्थगित करीत आहे। धन्यवाद। मी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला तिथं उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी आम्ही येऊन त्यांच्या जे काही प्रश्न होते त्याच्यावर चर्चा केली। त्यानुसार सर्वात महत्त्वाचा विषय होता की जिल्ह्यामध्ये कापसाच्या बियाण्याचा त्यांच्याकडे शॉर्टेज आहे, काही विशिष्ट वाहनाचं बियाणं शेतकऱ्यांना मिळत नाही याबद्दल त्यांची तक्रार होती। त्याबद्दल आपल्या जिल्ह्यामध्ये बियाण्याचा आता मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेला आहे। आपल्या जिल्ह्याची 6,77,000 पॅकेटाची जी मागणी होती त्या बदल्यात जवळपास 8 लाखापर्यंत आपल्याला बियाण्याचा पुरवठा झालेला आहे। तसंच खताच्या बाबतीत सुद्धा आपण 2300 मेट्रिक टन DAPचा पुरवठा केलेला आहे। 2013 या खतात सुद्धा 600 मेट्रिक टनचा पुरवठा आपण केलेला आहे आणि युरिया सुद्धा 1800 मेट्रिक टन झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आता ज्या काही मागण्या होत्या खताच्या त्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यासोबतच आणखी एक शेतकऱ्यांच्या बद्दल तक्रार होती की ज्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे तर त्यांना शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावं, तर जे पात्र लाभार्थी असतील निकषानुसार त्यांचे प्रस्ताव तयार करून त्यांना लाभ मिळवून देण्याकरता आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे।